दीव या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी आणि अर्थातच आपले प्लेयर्स असतील ते सज्ज ठेवायचे आहेत मैदान क्रमांक 3 साठी। दरम्यान क्षेत्ररक्षण सजवताना जगदंबा वाशी या संघाचे संघनायक श्री नरेश म्हात्रे आणि सलामीसाठी मला वाटतं काळेश्रीकडनं येत आहेत ते आणि पुन्हा एकदा एक वाशी विभाग क्रिकेट संघटनेला एक आनंदाची गोष्ट म्हणजे मला वाटतं भाल संघ विजय प्राप्त केलाय आणि अर्थातच मला वाटतं पुढील प्रवेशासाठी प्राप्त केलाय। अर्थातच त्याचा गुणगौरव झालाच पाहिजे कारण आपलाच संघ आपल्याच विभागातील एक संघ एक मोठ्या स्पर्धेसाठी एक बक्षीसपात्र स्वरूपात पात्र ठरलाय आणि खरोखर त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे। फलंदाज काळेश्री संघाचे फलंदाज जसं आमचं आज लक्ष दिवसभरात वाशी विभाग क्रिकेट संघटनेच्या या मैदानावर आहे तसंच अर्ध लक्ष सुद्धा मला वाटतं तिकडे आहे कारण का असू नये आपल्याच विभागातील एक नामांकित संघ आज तिकडे एक मोठी स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज होतोय आणि तिथं मात्र एक मला वाटतं सेमीफायनल मध्ये प्रवेश केला बहुधा त्यांनी आणि अर्थातच एक बक्षीसपात्र संघ म्हणून तिथं होतोय। कालची त्यांची यशाची घोडदौड आज सुद्धा त्यांनी मला वाटतं चालू ठेवली आणि नक्कीच अपेक्षा करूया की एक अंतिम लढतीपर्यंत ते पोहोचतील आणि कदाचित विजय प्राप्त सुद्धा करू शकतील अशी अपेक्षा सर्वजण करूया आणि अर्थातच चालूया या पुन्हा एकदा मैदान क्रमांक 1 मध्ये जिथं सामना चालू आहे जगदंबा वाशी आणि काळेश्री श्रीराम काळेश्री या दोन उभय संघादरम्यान। वाशी यांनी बेनवले दोन्ही संघांच्या संघनायकांनी यायचं आहे। बेनवले अक्कादेवी वाशी आणि हनुमान बेनवले संघाच्या संघनायकांनी त्वरित समालोचन कक्षात यायचं आहे। दरम्यान टॉस साठी संजय सरांना मी आमंत्रित करतो। नाणेफेक होते ती दुसऱ्या राऊंडच्या सामन्यासाठी कालभैरव दीव वर्सेस ओमकार 11 दीव। नाणेफेक जिंकले ओमकार 11 चा कर्णधार सुदर्शनने। सुदर्शन खरं म्हणाल तर दीव मधले दोन्ही संघ असे खांद्यावर हात टाकून जाल पण मैदानात आल्यावर तुमची खुन्नस आम्ही पाहिले। मैदानातली खुन्नस हे जिंकल्यावर कशा चपला उडवतात बाटल्या उडवतात हे आम्ही खुन्नस पाहिली। ही खुन्नस असायलाच पाहिजे मैदानात पण मैदानाच्या बाहेर ही मैत्री। तर या खुन्नस मध्ये तुम्ही किती धावा ठोकाल काय येणार पहिलं फिल्डिंग की बॅटिंग? फिल्डिंग। मग किती धावांमध्ये रोकाल यांना? तरी आम्ही 35 च्या खाली त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू कारण बॉल पण जुना आहे अति जास्त स्कोर पण बरोबर नाही। बॉल जुना है अति स्कोर पण बरा नहीं। 35 ये बोलते थे 35 में रोकेंगे आपको क्या लगता है 35 में रुकेंगे या 35 से ऊपर जाके उनको ठोकेंगे? 35-40 चलो ऑल द बेस्ट दोघांसाठी खूप खूप शुभेच्छा। दीव बॅटल म्हणतात ना दीव डर्बी वाशी आणि हनुमान बेनवले दुसऱ्या फेरीचा सामना रंगतोय। ग्राउंड नंबर 2 वर पुढचा सामना अक्कादेवी वाशी वर्सेस हनुमान बेनवले नाणेफेकीसाठी स्टेज कडे चला। तर चला थँक्यू संजय सर आणि पुन्हा जाऊया मैदान क्रमांक 1 जिथे जगदंबा वाशी आणि श्रीराम काळेश्रीचे लास्ट वीकचे जे रनर्स अप आणि विनर अशा प्रकारची सामना एक मोठी लढत इथं पाहायस मिळतोय ती प्रेक्षकांना आणि नक्कीच इथं संघर्ष होईल। दोन संघांमध्ये क्रिकेटचं युद्ध होईल पण इथं मला वाटतं इथं थोडीशी अनुपस्थिती दिसते ती मात्र साईची जो की श्रीराम काळेश्री संघाचा एक खंदा फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू ऑलराऊंडर वेगवान गोलंदाज इथं मात्र आज तो खेळताना दिसत नाही कारण त्याच्या निकितच्या सोबत सलामीसाठी आलाय तो मात्र गौरव आणि समोर आहे तो गोलंदाज आहे दीव एंडकडनं अनिकेत। पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज। पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न परंतु गॅप मध्ये ढकलू शकला नाही आणि अर्थातच सेकंड स्लिप मध्ये जो गेला होता चेंडू तो अलगदपणे या क्षेत्ररक्षकाने टिपला। पुढचं काम यष्टीरक्षकाने पूर्ण केला अर्थातच पहिला चेंडू निर्धाव। दुसऱ्या चेंडूला सामोरे जाताना हा निकेत ज्या निकेतने एक अतिशय महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती आपल्या अंतिम सामन्यासाठी इथं मात्र पहिला चेंडूवर आडव्या बॅटने प्रहार करतो आणि चेंडू सरळ जातो सीमारेष बाहेर 6। सुंदर षटकार सुंदर सुरुवात
श्रीराम काळेश्रीकडनं बिग हिट मिळाला. दुसऱ्या चेंडूवर सामन्याचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो अनिकेत. इथे मला वाटतं कोणत्याही प्रकारची जाणीव करून देत नाही, उणीव जी भासू देत नाही तो हा निकित. साईची कारण पूर्णपणे जी सूत्र आहेत ती मात्र आपल्या स्वतःच्या शोल्डरवर घेतली आहेत आणि पूर्ण जबाबदारी खेळ करण्याचा त्याचा जो निर्धार आहे तो मात्र इथं इथं कुठेतरी यशस्वी होताना दिसतोय. कारण पहिल्या दुसऱ्याच चेंडूवर एक अटॅकिंग स्ट्रोक खेळला आणि अर्थातच 6 धावा मिळवल्या. पुन्हा एकदा आता मात्र ब्लॉक हॉल मध्ये फेकलेला चेंडू. इथं मात्र थोडासा फंबल झाला दोघांमध्ये. एक टायमिंग चुकला होता परंतु थोडासा जर थ्रो जर लवकर आला असता तर कदाचित किंवा डायरेक्ट हिट झाला असता तर कुठं इथं संधी प्राप्त झाली असती. पण इथं मात्र तशी काही संधी प्राप्त झाली नाही आणि जो फंबल उडावला होता दोघांच्या मधलं जे मिसअंडरस्टँडिंग झालं होतं ते मात्र इथं कुठेतरी यशस्वीरित्या पूर्ण झालं आणि अर्थातच एका धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7. हा जो सामना आहे तो आपण RS लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकापर्यंत पोहोचवताना आपल्या सहकारी राहुल युट्यूबचा पुन्हा एकदा आता मात्र फुल टॉस दिला होता परंतु तो या क्षेत्ररक्षकाला क्रॉस करू शकला नाही. अर्थातच झेलबाद होऊन परततोय हा गौरव आणि पहिल्या विकेटचं पतन होतोय ते मात्र श्रीराम काळेश्री संघाचं. तर एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघांकडनं. कारण श्रीराम काळेश्री या संघाकडनं पहिल्या षटकात एक निकितने एक सुंदर षटकार मारला होता आणि मात्र कमबॅक करून या गोलंदाजानं सुद्धा एक विकेट प्राप्त केली ती या गौरवची. आणि आता वन डाऊनच्या प्लेअरसाठी आलाय तो सुमित. हा सुमित मला वाटतं श्रीराम काळेश्रीचा यष्टीरक्षक आहे आणि अतिशय महत्वाच्या मोक्याच्या क्षणी मी नेहमी या फलंदाजाला फलंदाजी करताना बघतो, गोलंदाजी करताना बघतो आणि अर्थातच यष्टीरक्षणाच्या भूमिकेत असणारा हा सुमित आता मात्र पुन्हा एकदा जबाबदारी पेलवताना फलंदाजीची श्रीराम काळेश्री संघासाठी. दिवेंकडनं पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतोय हा अनिकेत. आता मात्र एक आउटसाइड अपस्टंप होता, अतिशय वाईट चेंडू होता. यष्टीरक्षक नरेश मात्र यानं चेंडू बीट करून सरळ सीमा पार करतोय थर्ड पॉइंटच्या दिशेने 4 धावांसाठी. 4 धावसंख्या जाऊन पोहोचते ती धाव फलकावर 13. मला वाटतं आतापर्यंत चांगलं षटक ठरत होतं परंतु इथं एका स्क्वेअर चेंडूचा धावसंख्या झाली माफ करा 11. ओके 12. आता मात्र एक अनोख्या पद्धतीने दिल स्कूप ज्याला म्हणतो तो स्कूप मारण्याचा प्रयत्न होता निकितचा आणि अर्थातच केवळ लेग बाईज ना एज आहे का ओके. आणि एक मला वाटतं स्कूप करण्याचा प्रयत्न केला यष्टीरक्षक नरेश मात्र यांनी तो अपील मागितला होता परंतु एज लागल्याचा हलकी एज लागली आणि अर्थातच एका धावेने धाव फलक वाढतोय तर एका धावेने धावसंख्या झाली एकूण 13. एक गडी बाद 13. दोन्ही टीम अतिशय सज्ज आहेत ते मला वाटते मागचं जे पराभवाचं उट्ट काढण्यासाठी तयार असेल तो वाशी संघ. आता मात्र ओव्हरस्टेप करून फटका खेळलाय पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा उठवण्यासाठी हा सुमित. जोपर्यंत क्षेत्ररक्षकाचा थ्रो येईल तोपर्यंत 2 धावांचा अवधी या सुमितकडे अर्थातच काळेश्रीच्या संघाकडे आणि या 2 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते ती काळेश्री संघाची 15. एक गडी बाद 15. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल. खरंच एक गडी जरी बाद झाला असला तरी मात्र 15 धावा मात्र कुठल्या आहेत त्या एका षटकात आणि चांगली सुरुवात म्हणावी लागेल. संजय सर नाणेफेकीसाठी बोलवेन ते मी अक्कादेवी वाशी आणि हनुमान बेनवले. अनिश तुला रिक्वेस्ट असेल की जरा कॅमेरा इकडे फिरवायचा आहे. ओमकार आणि कृष्णा दोन्ही कर्णधार आलेले आहेत. यस कोण बोलणार आहे. आणि मैदान क्रमांक 2 वरून एक उत्तुंग
षटकार आमच्या समालोचन बॉक्सवर येऊन ठेपलाय तो षटकार. नाणेफेक जिंकलाय तो अक्कादेवी वाशीच्या कर्णधारने म्हणजे कृष्णाने. कृष्णा काय घेणार आहे क्षेत्ररक्षण आणि किती धावांमध्ये येणार रोकाल? जास्त त्यांच्याकडं बॉलिंग साईड चांगली आहे, त्याच्यामुळं कमीत कमीत रनांवर रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी आमचा टार्गेट असेल 40. तुमचं टार्गेट असेल 40. कुठला मेन बॅट्समन आहे ज्याला टार्गेट कराल की ज्याची विकेट घेतल्यावरती हनुमान बेनवली संघ बॅकफुटवर जाईल? सध्या तर निकेत आणि ओमकारच आहेत, तेच टार्गेटमध्ये आहेत आमच्या. ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट. ओमकार काय म्हणतात? हे म्हणतात तुम्हाला 30-35 मध्ये रोखतील, काय ठोकणार आहे ना? आम्ही 40च्या वरती धाव करायचा प्रयत्न करू. त्यांच्याकडून बॅटिंग लाईन चांगली आहे. भाईसारखा बॅट्समन आणि कृष्णासारखा बॅट्समन थँक्यू दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. सेकंड राऊंड जिंका, थर्ड राऊंडला जा आणि बक्षीस पात्रही व्हा. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. धन्यवाद संजय सर. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय हा प्रणय आणि आता मात्र कटचा फटका कव्हर आणि पॉइंटच्या वरून मारलेला सुंदर कव्हर मधून फेकलेला हा सणसणीत चौकार. आणि या 4 धावांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. मला वाटते चांगली सुरुवात म्हणावी लागेल, परंतु खराब सुरुवात म्हणावी लागेल या प्रणयची, कारण पहिलाच चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू आणि याचा पुरेपूर फायदा घेताना जरी उंची या फलंदाजाची कमी असली तरी मात्र याने अचूक नेम साधला होता तो मात्र या फटकाचा आणि वेध घेतला तो सीमारेषेचा. थोडस क्षेत्ररक्षणात थोडेसे बदलाव करताना स्वतः संघनायक नरेश मात्र, कारण पहिलं षटक अगदी थोडस महागडं ठरलं होतं. पहिल्या षटकात 15 धावा कुठून काढल्या होत्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा काळेश्रीच्या दृष्टीने विचार करायचा झाला अतिशय चांगली. पहिल्या चेंडूवर चौकार गेला, दुसरा चेंडू फेकताना प्रणय. आता मात्र इथं रिशफल होऊन पहिलाच इरादे स्पष्ट केले होते इथं आणि चेंडू सरळ सीमा रेषे बाहेर जाऊन जातोय. खणखणीत षटकार. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. अतिशय महागडं 2 चेंडून आतापर्यंत 10 धावा जमा केल्यात आणि एकूण स्कोर होतोय तो मात्र काळेश्री संघाचा 25. की ज्याला संबोधलं जातं काळेश्री टीम संघटकडनं किंवा या वाशी विभाग क्रिकेट संघटनेकडनं छोटा पॅकेट बडा धमाका का म्हटलं जातं त्याचा इथं पुन्हा एकदा प्रत्यय घडवताना हा निकित. संजय सर प्लीज. प्रणयचा पुढचा चेंडू पॉइंटच्या दिशेने तटवून काढलाय निकितने. 1 धाव काढली. स्कोर तर सांगतील पाटील सर, पण मगाशी निकित जसं म्हटला ब्रँड आहे भाई, दरारा आहे भाई, शेर की चाल आहे भाई, ते म्हटलेलं तसंच्या तसं खरं करून दाखवणारा निकितसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. साई असो प्रतीक नसो, आमचा ब्रँड आहे तो चालवणार अशा आविर्भावात उतरलेला निकित आणि सुमित. ऑल द बेस्ट. आणि समोर करण असो किंवा विकी नसो तरी आम्ही तगड्या ताकदीने प्रतिकार करणार असं म्हणणारा जगदंबा वाशी. येस पाटील सर. नक्की सर. धावसंख्या जे 26 आणि दरम्यान मला वाटतं ही एक धावेने धावसंख्या जो वाढते ती मात्र 28 झाली आहे, कारण इथं थोडस मिस फिल्डिंग झाली आणि अर्थात जिथे दुसरी धाव नव्हती तिथं मात्र एक चोरून सिंगल घेतली. थोडस खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागलं. आज थोडस लईत दिसत नसताना हाच वाशी संघ अंतिम फेरीत खेळला होता मागच्या आठवड्यात याच संघाबरोबर, परंतु आता इथं मात्र तसं काही घडताना दिसत नाही. आता मात्र पुन्हा एकदा ओव्हरस्टेप करून हा सुमित 1 धाव पूर्ण केली. नो मॅन्स लँड मध्ये आलेला चेंडू क्षेत्ररक्षकाने चेंडू मध्ये शर्यत जागली होती. इथं मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडूला हरवलं आणि अर्थातच 2 धावांवरच नियंत्रण ठेवलं या धावसंख्येला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30. अतिशय सुंदर फलंदाजी या काळेश्री संघाकडनं खेळताना, जसं संजय सर आत्ताच म्हटलं की साई आणि प्रतीक सारख्या खंदे फलंदाज आज मला वाटतं टीम मध्ये नसताना त्यांच्या कोणत्याही प्रकारची उणीव भासू देत नाही 2 खंदे फलंदाज. आणि खरंच जेव्हा अशी फलंदाजी जेव्हा होत असते तेव्हा मात्र आपली टीम कुठेतरी 1 स्टेप फॉरवर्ड असते आणि याचा प्रत्यय घडत असताना श्रीराम काळेश्री संघाकडनं या दरम्यान एक अतिशय सुंदर चेंडू पडला. या प्रणयचा निर्धाव गेला. धावसंख्या स्थिर होते ती 30 या धावसंख्येवर. याचबरोबर मला वाटतं प्रणयचा षटक संपला. पहिल्या षटकात धावा गेल्या होत्या 15, दुसऱ्या षटकात सुद्धा धावा गेल्या 15. मला वाटतं 15च्या रन रेटनी खेळणारे ही काळेश्री
काळेश्रीची टीम मला वाटतं शेवटच्या षटकात मात्र 15 ते 20 धावा जमवण्याचा नक्की त्यांचा मानस असेल, कारण ज्या पद्धतीने ते खेळी करतायत असं वाटतं की धावसंख्या ही जवळ आसपास 45 ते 50च्या घरात निश्चित जाईल. दरम्यान मला वाटतं इथं तरी एक चांगलं षटक फेकावं लागेल वाशीकडनं. जर इथं मात्र कमबॅक नाही करू शकलं तर एक मोठ्या धावसंख्येचा आपल्याला पाठलाग सामना करावा लागेल आणि कुठेतरी मग थोडंसं प्रेशर बनेल, ते मात्र सलामी जे फलंदाज असतील त्यांच्यावर, आणि इथं मात्र काही चुका घडू शकतात. अशा प्रकारचं समीकरण इथं काही बनवू शकतं. त्यासाठी हे षटक असेल जगदंबा वाशीकडनं अतिशय निर्णायक षटक असेल. ते षटक घेऊन येतोय अनुज अमित. अमित आणि मला वाटतं स्क्वेअर लेग अंपायरसाठी सुशील सर जात आहेत स्वतः. दो ओवर के बाद काळेश्री टीम का स्कोर हुआ है 30 और केवल इनिंग का आखिरी ओवर बचा हुआ है और इसमें ज्यादा से ज्यादा रन बटोरने की कोशिश करेंगे ये काळेश्री की टीम, लेकिन वही ये कोशिश करेंगे कम से कम रन देने की कोशिश करेंगे जगदंबा वासी, क्योंकि ये आखिरी वीक में जो फाइनलिस्ट थे और दोनों टीम जिसमें श्रीराम कालेश्वरी टीम ने चैंपियनशिप जिताई थी लास्ट पिछले सप्ताह की, लेकिन इस बार इन दोनों के बीच में ये मुकाबला मैदान क्रमांक 1 के बीच में कालेश्वरी टीम ने अभी तक 2 ओवर में 30 रन बटोर लिए हैं और कहीं ना कहीं थोड़ा प्रेशर में ढकेलती हुई जगदंबा वाशी को। अमित अपने पहले ओवर की पहली गेंद फेंकने के लिए तैयार, लेकिन इस दौरान ये निकेत ने उसको घुमा दिया गेंद डीप मिड विकेट के ऊपर से 6 रन के लिए, और ये सिक्सर से अच्छी शुरुआत। फिर एक बार खराब शुरुआत वाशी की ये गेंदबाज अमित द्वारा, क्योंकि आज पहले गेंद से हावी है काळेश्री की टीम जगदंबा वाशी के ऊपर। उन्होंने एक रणनीति तय कर ली थी कि इस तरीके से हम लोग अटैक करेंगे, और फिर से एक बार रिशफल होकर ये निकित ने गेंद को खेल दिया है, ढकेल दिया है फाइन लेग के रीजन में। जब तक थ्रो है तब तक 2 रन का मौका यहाँ पे, और 2 रन के साथ में काळेश्री टीम का स्कोर बढ़ता हुआ 38। एक अच्छी इनिंग यहाँ पे बनाते हुए निकित फिर एक बार रिशफल होकर खेलने का प्रयास था, लेकिन इस बार थोड़ा लेग स्टंप पे फेंकी हुई थी गेंद। अंपायर ने इसे वाइड करार घोषित किया और इस अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 39। फिर एक बार ये हमेशा गेंदबाज के ऊपर ये दबाव जब आता है तो इस तरीके की गेंदबाजी हम लोग देखते हैं। और स्कोर हुआ है 40। एक अच्छा स्कोर अभी तक बना चुके हैं श्रीराम काळेश्री, और पूरे बैकफुट पे ढकलती हुई जगदंबा वासी को, लेकिन वासी के खामे में भी अच्छी बल्लेबाजी। इस बार इसको पुल करने का कोशिश था, लेकिन एक हाथ से खेला हुआ है शॉट, केवल 1 रन मिलेगा। दूसरे रन की कोशिश कर रहा है और वहां पे थ्रो इतना खराब था कि आधे क्रीज पे था बल्लेबाज। यदि थ्रो ठीक तरह से भी रहता तो विकेट ये हासिल हो जाती, लेकिन ऐसा देखने को नहीं मिला वासी की ओर से। और फिर 1 रन एक्स्ट्रा चला गया और इस 1 रनों के साथ में स्कोर बढ़ता हुआ 42। फिर वो उसी तरह का शॉट खेलने का प्रयास, लेकिन इस बार काफी देर के बाद एक अच्छी डिलीवरी देखने को मिली और ये डॉट निकल गई, और इस तरह स्कोर जो है वो उसी रन पे रुकता हुआ 42 रन पे। फिर अगली गेंद
उसको फिर रिशफल किया, लेकिन इस बार गेंद है क्षेत्र रक्षक के हाथ में। क्या इसको लपकाएंगे? और अच्छी तरह से उसको लपकाया, आसान तरीके से लपकाया। और यहाँ पे निकित पैवेलियन में वापस जाते हुए और काळेश्री टीम का ये विकेट का पतन हो चुका है। इसी बीच में मैदान क्रमांक 2 मैच जल्दी चालू कीजिए क्योंकि समय की पाबंदी हर एक के ऊपर है। ग्राउंड नंबर 2 वर आता जो सामना रंगला, हनुमान काळेश्री आयोजक असलेले वर्सेस कन्हैया कानोबा, त्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जातोय तो प्रेक्षकांचा लाडका प्रणील मात्रेला। प्रणील येऊन सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे। आणि मला वाटतं इथं 2 धावा जमावल्यात आणि अर्थातच मला वाटतं 2 धावांनी मला वाटतं इनिंग संपुष्टात येते आणि धावसंख्या झाली एकूण 45 धावांचा टार्गेट। मला वाटतं मी जसं म्हटल्याप्रमाणे प्रति षटक 15 या धावगतीने खेळत असताना ही श्रीराम काळेश्रीचा संघ आणि अर्थातच 44 धावा बोर्डवर आहेत। 45 धावांचा टार्गेट असेल ते मात्र जगदंबावाशीकडे सुद्धा चांगली फलंदाजी आहे, पण आज कुठेतरी भरकटलेली जगदंबावाशी क्षेत्ररक्षणात दिसली, कारण अशा प्रकारची क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं जनरली दिसत नाही, परंतु आज मात्र लईत दिसत नाही जगदंबावाशी। इथं मात्र कमबॅक करावं लागेल आपल्या फलंदाजीच्या जोरावर। संजय सर, मरेई भाल आणि काळेश्री दुसऱ्या फेरीचा तुमचा सामना रंगणार आहे। नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधारांनी स्टेजकडे जायचं आहे। दरम्यान मी आता सामनावीराचा पुरस्कार देतोय प्रणील पहिला सामनावीराचा पुरस्कार घे, तुझं कौतुक आहे। प्रणीलने 8 चेंडूत 28 धावा काढल्यात। प्रणील तुझं कौतुक आहे, तू थांबायचंय, तुझ्याशी थोडासा संवाद साधायचा आहे, गप्पा मारायच्या आहेत। प्रणीलने नाबाद 8 चेंडूत 28 धावा, 2 षटकार आणि 3 चौकार। प्रणील तुला अनिकेतने पहिल्या ओव्हरला 19 धावा ठोकल्या, बरोबर ना? त्याचा वचपा 28 धावा काढून काढलास। काय मॅच्युअर्ड उत्तर देतोय पोरगा, तसं काय नाही, मॅचची कंडिशन बघून खेळलो। वाह, म्हणजे पोरं आपली वाशी विभागाची शिकायला लागली, माईकवर कसं बोलायचं, कसं समोरच्याला न दुखवता पद्धतशीर उत्तर द्यायचा। गुड, हे चांगलं लक्षण आहे आपल्यासाठी। प्रणील तू 8 चेंडू मध्ये 28 धावा काढल्यास, तू अर्धशतक ठोकतोयस, आलेल्या बॉलला सीमारेषेच्या बाहेर सहज तटावतोयस। मला एक सांग भाई, तू क्या खाता है? साधं जेवण। मी अजून एक गोष्ट नक्की उल्लेख करीन, प्रणीलने यावर्षी आईला गमावलंय। आईला गमावणं किती दुःखदायक असेल हे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे। ते दुःख बाजूला सारून प्रणील पूर्ववत आयुष्यात परततोय आणि त्या दमखमने आईच्या स्मृती घेऊन खेळतोय। प्रणील, आता तुला मिळालेलं प्रत्येक मॅन ऑफ द मॅच, प्रत्येक मॅन ऑफ द सिरीज आणि संघाचं बक्षीस तू, मला खात्री आहे, आईला अर्पित करत असेल। तुझ्या आईसाठी आमच्या सगळ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली। आणि भावा, असाच खेळ तुझ्या नावलौकिक व्हावं अशी तू कामगिरी तुझ्या हातून सदैव घडो, या शुभेच्छा। ऑल द बेस्ट। नक्कीच वेल डन प्रणील, आणि उद्याच्या पीपीएल साठी तुला हार्दिक शुभेच्छा। मरेई भाल शिवसागर काळेश्री नाणेफेकीसाठी या। सामना इंटरव्हल साठी थांबलेला असताना नाणेफेक करतो आपला हा पायंड आहे संघटनेचा। मरेई भाल शिवसागर काळेश्री 2 मिनिटात यायचंय। मरेई भाल शिवसागर काळेश्री, येस, हँड ओव्हर टू पाटील सर। तर जाऊया मैदान क्रमांक 1 मध्ये। पुन्हा एकदा एक चांगली लढत पाहायला मिळते, ती जगदंबावाशी आणि श्रीराम काळेश्री या 2 संघांमध्ये। त्याचे 2 दिग्गज संघ आहेत जे लास्ट वीकचे फायनलिस्ट आहेत। इथं मात्र 45 धावांचं टार्गेट दिलंय, ते मात्र जगदंबावाशी या संघाला
थोडीशी गोलंदाजीत झालेल्या चुका, क्षेत्ररक्षणात झालेल्या चुका, याची पूर्ण जी उणीव आहे ती मला वाटते कसूर जी आहे ती मात्र इथं भरून काढावी लागेल या जगदंबे वाशीच्या 2 सलामीच्या फलंदाजांवर. आणि अर्थातच सलामीच्या फलंदाज आहेत ते नरेश म्हात्रे जे एक्सपिरियन्स खेळाडू आहेत वाशी टीमचे. आणि अर्थातच त्यांच्या समवेत मला वाटते वाशी संघाचा कर्णधार अमित, अनिकेत आणि श्रीराम काळेश्रीकडनं पहिलं षटक घेऊन येतंय ते मला वाटतंय जयेश, की ज्यांना ब्रायन लारा यांची उपाधी दिलेली आहे या वाशी विभाग क्रिकेट संघटनेनं. पंचेचाळीस धावांचं आव्हान. नरेश म्हात्रेंसारखा तडाखेबाज खेळाडू मला वाटतं जे पॉइंट आणि गलीच्या क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर मला वाटतं ज्यांचा स्ट्रॉंग झोन म्हटला जातो तिथं एक सुंदर कटचे फटके खेळताना आपण नेहमी त्यांना बघतो. पण इथं मात्र थोडेसे अटॅक करण्याची गरज आहे. प्रति षटक 15 धावा जमावाव्या लागतील जर सामना आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर. परंतु मात्र क्रिकेटमध्ये एक मोठ्या फटक्यांबरोबर एक क्रिकेटमधले चांगले फटके सुद्धा खेळावे लागतील. पहिलाच चेंडू जयेश यांचा लो फुल टॉस होता. पहिला चेंडू थोडेसे नजर कनेक्ट झाले नाही. अर्थातच चेंडू त्यांना निर्धाव खेळावा लागला तो नरेश म्हात्रे यांना. जर हा चेंडू कनेक्ट झाला असता तर निश्चित मला वाटतं मिड विकेटच्या दिशेनं काही धावा मिळू शकल्या असत्या. परंतु तसं काही इथं झालं नाही. अर्थातच चेंडू पडला निर्धाव. 15 धावांना सामोरे जाताना पहिल्या षटकात प्रति षटकामागं 15 धावा. आता मात्र दुसऱ्या चेंडूवर एक प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु एज लागली केवळ आणि चेंडू फक्त गलीच्या दिशेने गेला आणि एका धावावर समाधान मानावं लागतंय. सुरुवात केली एका धावाने स्वतःचं आणि वैयक्तिक संघाचा. धावा झाल्यात 1. आता स्ट्राइक एंडवर येत आहे तो मला वाटतं अनिकेत मोठे फटके खेळावे लागतील कारण आतापर्यंत 2 चेंडू खर्च केले आहेत श्रीराम काळेश्री आणि केवळ 1 धाव दिली आहे या जयेश या गोलंदाजानं. स्ट्राइक एंडवर आता अनिकेत मोठा फटका मारण्याचा इरादा निश्चित असेल कारण धावा जमवायच्या 15 प्रति षटकामागे जर आपल्याला मॅच जिंकायची असेल तर. आणि निश्चित तसा प्रयत्न या 2 फलंदाजांकडून पाहायला मिळणार. जयेश यांच्या षटकातील पुढचा चेंडू आडवा मॅट न मारण्याचा प्रयत्न परंतु कोणत्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अर्थातच पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. स्कोर बोर्डवर केवळ 1 धाव. जयेशच्या षटकातील पुढचा चेंडू. आज पहिल्या सत्रामध्ये अतिशय विकेट मला वाटते गोलंदाजांना पण साथ देताना इथं मात्र जयेश आणि आता मात्र रिशफलून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाज क्षेत्ररक्षकाला इथं काही चकवू शकला नाही. आणि अर्थातच अनिकेत सारखा खंदा फलंदाज पॅव्हिलियन मध्ये परतताना जगदंबा वाशीला पहिला धक्का. 2 वर आणि मला वाटते मैदान क्रमांक 3 वर जो सामना झाला होता मंत्रीवाडी आणि विठ्ठल रखुमाई भाल या संघ दरम्यान विठ्ठल रखुमाई भाल हा संघ विजय झाला आणि अर्थातच सामनावीराचा पुरस्कार जातोय तो मात्र भाल संघाचा नितीन याला विनंती आहे की आपण इथं यायचं षटकाच्या समाप्तीनंतर आणि आपण कलेक्ट करायचं आहे. दरम्यान 1 डाऊन साठी येतोय तो रत्नेश की ज्याने मला वाटते मागच्या फायनल मध्ये एक अतिशय उत्तमरित्या कव्हर मध्ये टिपलेला एक हाती झेल जो होता तो मला वाटते मागच्या आठवड्यातला प्रेक्षणीय कॅच होता कारण तो आम्ही स्वतः अनुभवलेला आहे. अतिशय सुंदररित्या रत्नेशने झेल पकडला होता परंतु इथं मात्र आता त्याला फलंदाजीची जबाबदारी आहे त्याच्यावर आणि मला वाटतं एक धाव घेतला सहजगत्या आणि एका धावाने स्कोर बोर्ड हलता राहतोय केवळ 2 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यात. आता स्ट्राइकवर असेल रत्नेश. ज्या पद्धतीने आपण क्षेत्ररक्षणात चुणूक दाखवली होती इथं मात्र गरज आहे ते आपल्या बॅट मधून काही मोठे फटके खेळण्याची आपल्या प्रेक्षकांना आणि आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी. जयेश यांच्या षटकातील पुढचा चेंडू परंतु इथं सुंदर गोलंदाजी घडवताना इथं मात्र जयेश कुठेतरी बॅकफुटवर ढकलताना जगदंबा वाशी या संघाला इथं मला वाटतं पहिल्या षटकाची
समाप्ती होते, पहिला षटक संपतोय, धाव संख्या आहे केवळ आणि केवळ 2, 1 गडी याच्या मोबदल्यात. आणि इथं मला वाटतं समालोचन कक्षात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो नितीन याला, विठ्ठल रखुमाई बहार संघाचा. आणि त्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय संजय सर. विठ्ठल रखुमाई संघाचा नितीनने 10 बॉल 22, 3 चौकार 1 षटकार. निकित फंटास्टिक. 220 च्या स्ट्राईक रेटने तू एवढ्या धावा कुठल्यास, तुला मॅन ऑफ द मॅच द्यायला सांगतो मी हनुमान काळेश्रीच्या यजमानांकडून. यार एक फोटो घ्या, ही मेमरी असते, ही एक आठवण असते. युट्यूब कडे बघा, ही एक आठवण असते. एक मॅन ऑफ द मॅच आपल्या पुरस्कार घेतानाचा फोटो आपल्या चिरकाल स्मरणात राहतो. आपल्या मुलांना, आपल्या मित्रांना, आपल्या कुटुंबाला अभिमान वाटावा अशी कामगिरी आपल्या हातून घडलेली असते. तर त्याचा एक फोटो तो बनताय भाई. नितीन अभिनंदन, खूप सुंदर परफॉर्मन्स फलंदाजीने. अभिनंदन नितीन. एक छोटासा प्रश्न तुला. हरकत नाही. थँक्यू. तर थँक्यू संजय सर. पुन्हा मैदानाकडे वळूया, जिथं मात्र आता पहिला षटक अतिशय टिचून म्हणजे कंजूशीचं षटक ज्याला म्हणावं लागेल, केवळ 2 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद केला होता. इथं मात्र दुसरं षटक घेऊन येतोय तो मात्र सुमित. पहिला चेंडू अंपायर सुशील सरांकडनं येतोय तो मात्र स्क्वेअर पद्धतीचा. आणि अशातच सुमितच्या षटकातला पहिला एक स्क्वेअर चेंडू इथं पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आता मात्र अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न नरेश सर यांचा. आणि अर्थातच केवळ एका धावेने धावसंख्या पुढे जाऊन पाहते. ती धाव फलकावर धावा झाल्या त्या 3, माफ करा 4, कारण या दरम्यान एक अतिरिक्त चेंडू पडला होता. अर्थातच त्याची 1 धाव. आणि अशातच पुन्हा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो रत्नेश. अतिशय वेगाने फेकलेला चेंडू जोपर्यंत कट करेल तोपर्यंत चेंडू विसावला होता यष्टीरक्षकाच्या अर्थातच निकेतच्या हातात. आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. हा सुमित अतिशय चांगली गोलंदाजी करताना इथं मात्र काळेश्री संघासाठी पुन्हा एकदा अतिशय सुंदर बॅकफुटला जाऊन एक हलक्या हाताने ढकललेला चेंडू. आणि अर्थातच तिथे केवळ एका धावावर समाधान मला लागतंय. जरी 1 धाव असली तरी मात्र एक सुंदर क्रिकेटचा फटका इथं प्रेक्षकांना पाहायला मिळाला. पण मात्र एकेरी दुहेरीने मात्र इथं आता होणार नाही. 45 धावांचं आव्हान पार करायचं आहे. मोठ्या फटक्यांची अपेक्षा प्रेक्षकांना. आणि इथं जसं मी म्हटलं तसा तो पर्यंत, परंतु हा फटका मला वाटतं मिस टायमिंग झाला, कारण बॅटवर चेंडू व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट आला नाही. जर का तो चेंडू व्यवस्थित कनेक्ट झाला असता तर ज्या पद्धतीने त्यांची शरीरयष्टी आहे त्या पद्धतीने चेंडू मला वाटतं गेला असता. डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक होता त्याच्यावरून गेला असता, परंतु हा गेला असता हा आपला अंदाज होता. अर्थातच चेंडू विसावलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि गडी बाद होतोय तो मात्र जगदंबा वाशी या संघाचा. दुसरा धक्का बसतोय जगदंबा वाशी संघाला. धाव संख्या आहे ती धाव संख्या केवळ 5. थोडस मला वाटतं आज जो दिवस आहे तो मला वाटतं कुठेतरी वाशी संघाचा जो सूर लय ज्याला म्हणतो आपण क्रिकेट मधला तो मला वाटतं कुठेतरी हरवताना दिसतोय. कारण ज्या पद्धतीने त्याने मागच्या आठवड्यात फाईट केली होती ती मात्र फाईटचा अभाव इथं मात्र आजच्या या जगदंबा वाशीकडनं पाहावयास मिळतं. मात्र ती जी विविधता आहे, जी जिंकण्याची जिद्द आहे ती काळेश्री संघाची, ती इथं मात्र पुन्हा एकदा ज्या पद्धतीने आता इथं मात्र सुंदर फटका, अतिशय सुंदर फटका, सिक्सर, अगदी फ्लॅट सिक्स ज्याला क्रिकेट मध्ये म्हणतो तशा पद्धतीने खेळलेला डावकुरा बॅट्समन प्रणय. खरंच सुंदर डोळ्यांचा पारणा फेटणारा हा फटका होता. ज्या पद्धतीने डावकुरा फलंदाज किंवा गोलंदाज नेहमीच आकर्षक वाटतात अशा पद्धतीचा या खेळाडूकडनं आलेला फटका. अर्थातच या 6 धावांनी थोडस हायसा वाटलं असेल जगदंबा वाशीला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सिक्सर होतोय की काय, परंतु इथं मात्र सुंदर क्षेत्ररक्षण होताना आणि इथं कुठेतरी बॅकफुटवर ढकलताना मला वाटतं जगदंबा वाशीला
आणि सुंदर क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल, कारण इथं मला वाटतं एक 4 धावा निश्चित स्वरूपात त्यांनी वाचवल्या सर. शिवसागर काळेश्री आणि मर्याई भाल कर्णधारांनी नाणेफेकीसाठी स्टेजकडे चालायचंय. शिवसागर काळेश्री मर्याई भाल ग्राउंड नंबर 1 वर तुमचा सामना होणार आहे. या सामन्यानंतर टॉस साठी यायचंय. माना हमारे पास टॉस का बॉस नहीं है या टॉस का बॉक्स नहीं है, लेकिन हमारे पास है पूरे 30 टीम का वो हौसला जो पूरा वाशी विभाग का दमखम दिखाता है पूरे पेन और पनवेल तालुका में. यस, आपल्याकडं नसेल टॉस का बॉस, नसेल मोठं आयोजन, पण आहे ती आपली सगळ्यांची एकी युनिटी. आणि दर रविवारी येऊन हाय वेगवेगळ्या रंगाचे टी शर्ट परिधान केलेलं इंद्रधनुष्य पसरवण्याची क्षमता आपल्या या आग्र्यांची खारेपाटाची. तर या नाणेफेकीसाठी मर्याई भालचा कर्णधार आलाय शिवसागर काळेश्री. बबन मात्रे रोशन मात्रे कर्णधारला पाठवायचंय नाणेफेकीसाठी. आणि मैदान क्रमांक 1 वर पुन्हा एकदा जाऊया, जिथे चांगली लढत होण्याची अपेक्षा होती, परंतु आतापर्यंत वर्चस्व राहिले ते या सामन्यावर श्रीराम काळेश्री संघाचं. परंतु हे क्रिकेट आहे. 2 षटकांच्या धावा झाल्यात त्या 12 आणि 6 चेंडूंमध्ये धावा हव्यात. ते 30 धावांची आवश्यकता. त्यातला पहिला चेंडू रत्नेशच्या बॅटच्या इनर एज घेऊन चेंडू फक्त स्थिरावतोय तो स्क्वेअरला अंपायरच्या दिशेनं आणि केवळ एका धावेने धाव फलक खालता राहतोय. धावसंख्या झाली ती 13. सामन्यातील 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडू आणि 33 धाव. पुन्हा एकदा आता मात्र एक लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? होईल, परंतु चेंडू इथे धावा धोण्याची संधी होती, परंतु अतिशय वेगाने फेकलेला चेंडू. मला वाटतं तो निकेत याला तो व्यवस्थित कलेक्ट करता आला नाही. अर्थातच तिथे एक धावाची संधी गमावली निकेतनं, परंतु मला वाटतं इथं त्याचा काय फारसा परिणाम होणार नाही, कारण ऑलरेडी चांगल्या स्थितीत आहे तो काळेश्री संघ. इथं मात्र थोडासा लो फुल टॉस फेकला होता, एक आमंत्रण दिलं होतं. आता मात्र इथं डायरेक्ट हिट झाले आणि फसला गेलाय तो मात्र हा फलंदाज. कारण अशा प्रकारच्या फेकी सुद्धा एक महत्वाच्या ठरतात. एक प्रेरणा मिळत असते एखाद्या क्षेत्ररक्षकाला. एखाद्या मॅच मध्ये एक पूर्ण दिवस या एका मुवमेंटवर आपण गाजवू शकतो, पलटवू शकतो. अशा प्रकारची जी थेट फेक झाली तर मात्र एक रंगत सुद्धा निर्माण होते आणि अशा प्रकारची फेकी केली. मला वाटतं तो जयेश असावा बहुधा, ज्याला लारा या नावाने संबोधलं जातं. आणि याचबरोबर एक विकेट गमावून बसली ती मात्र जगदंबा वाशी. आज कुठेतरी एक लय हरपलेली हा वाशी संघ, जो की आपण नेहमी चांगला फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा वाशी संघ, कुठेतरी लय बिघडताना आज त्यांच्या फलंदाजी मधली पूर्ण दिवसच मला वाटतं तिन्ही क्षेत्रामध्ये थोडीशी ढिसाळ कामगिरी आज होताना वाशी संघाकडनं. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा. आता मात्र रत्नेशनं बॅक फुटला जाऊन फाईन लेगच्या रिजन मध्ये फेकलेला चेंडू 4 धावा, परंतु या 4 धावांचा परिणाम काळेश्रीच्या टीमवर काही होणार नाही आणि अर्थातच 4 धावांनी केवळ धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 20. पुढचा चेंडू मला वाटतं लेग साइडच्या दिशेनं फेकलेला चेंडू